मित्रांनो, जून 2024 मध्ये म्हणजेच या जून महिन्यामध्ये 6 राशींवर होणार आहे लक्ष्मीनारायणाची कृपा। मग तुमची रास यामध्ये आहे की नाही? कारण लक्ष्मीनारायणाची कृपा होणार म्हणजेच पद आणि पैसा वाढणार, अनेक अद्भुत असे लाभ मिळणार। मग तुमची रास यामध्ये आहे की नाही ते बघा एकदा। मी राशी सांगते, ऐका। यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे कन्या रास, तिसरी रास आहे तुळ रास, चौथी रास आहे धनु रास, पाचवी रास आहे मकर रास आणि 6वी रास आहे मीन रास। या त्या 6 राशी आहेत ज्यांच्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा होणार आहे। पण आता लक्ष्मीनारायणाची कृपा होणार म्हणजे आता नक्की काय काय लाभ पाहायला मिळणार आणि किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत हा लाभ होणार आहे, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, 80% लोक अशी आहेत जी आमचे व्हिडिओज नियमित बघतात, पण त्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि आता आपण वळूया त्या 6 राशींकडे ज्यांच्यावर होणार आहे लक्ष्मीनारायणाची कृपा। पण अचानक लक्ष्मीनारायणाची कृपा होण्याचे कारण काय तेही जाणून घ्यायला हवं, नाही का? त्याचं असं झालं, 9 ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धिमत्ता तसेच व्यवसायाचा कारक मानला गेलेला बुध ग्रह हा बरोबर 31 मेलाच मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे। म्हणजे साधी घटना आहे की बुध राशी परिवर्तन करतोय। आता शुक्र स्वराशीत म्हणजे शुक्र ग्रह जो आहे तो वृषभ राशीमध्येच विराजमान आहे आणि बुध आणि शुक्र या 2 ग्रहांच्या युती योगामुळे लक्ष्मीनारायण योग तयार झालाय, ज्याचा फायदा या 6 राशींना होणार आहे। तुम्हाला ज्योतिषशास्त्रातलं फारसं काही कळत नसलं तरी एक छान योग तयार झालेला आहे आणि त्याचा फायदा या 6 राशींना होणार आहे, एवढं लक्षात घ्या। आता बघूया तो फायदा काय होणार आहे आणि कसा होणार आहे। पण त्याआधी आणखीन एक गोष्ट की बुधाच्या राशी परिवर्तनामुळे किंवा बुधाचं जे गोचर होतंय त्यामुळे फक्त लक्ष्मीनारायण राजयोगच तयार होतोय असं नाहीये, तर आणखीन एक योग तयार होतोय, तो म्हणजे बुधादित्य योग। हा सुद्धा योग तयार होतोय, म्हणजे हे 2 खास राजयोग तयार होत आहेत। तर आता मेष राशीपासून सुरुवात करूया की त्यांना कशा प्रकारचा लाभ या राजयोगामुळे होणार आहे। तर लक्ष्मीनारायण राजयोग हा मेष राशींसाठी लाभदायकच ठरू शकतो। त्यांची प्रदीर्घ प्रलंबित कामे जी आहेत ती पूर्ण होतील, म्हणजेच खूप दिवसांपासून काही कामे अडकून पडली होती ती जून महिन्यामध्ये पूर्ण होण्याचे योग आहेत। मान सन्मान वाढणार आहे, घरामध्ये काही शुभ कार्य होऊ शकतात, मेहनत आणि समर्पणाचे यथायोग्य फळ तुम्हाला मिळणार आहे। कामामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होऊ शकतात। प्रमोशन, इन्क्रीमेंट या गोष्टींचे या जून महिन्यामध्ये चांगले योग आहेत। चांगला लाभ तुम्हाला या दृष्टीने मिळू शकतो। नोकरीच्या अनेक नवीन संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात। व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे। काही नवीन शिकायचं असेल तर ते सुद्धा या काळामध्ये शिकणं फायदेशीर ठरू शकतं, कारण त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे। त्यानंतर कन्या रास, लक्ष्मीनारायण योग हा कन्या राशींसाठी सुद्धा फायदेशीर आहे। त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे। नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना लाभ मिळू शकतो। त्याचबरोबर पगारवाढीचे योग आहेत। आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल, तसेच भविष्यासाठी तुम्ही बचत करू शकता। त्यासोबतच लव्ह लाईफ बद्दल बोलायचं झालं तर जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल। कुटुंबातही तुमचा वेळ चांगला जाईल। एकंदरीतच या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक तणावातून तुम्हाला दिलासा मिळू शकतो। आता वळूया तुळ राशीकडे। करिअरमध्ये अपेक्षित लाभ तुळ राशीच्या लोकांना मिळू शकतात, म्हणजेच त्यांचा सन्मान वाढेल। नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची शक्यता आहे।
नोकरीत बदल करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातोय. खर्च वाढणार आहे. खर्च वाढणार असला तरी चांगल्या कमाईमुळे बचत करणं शक्य होईल. व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर नवीन कल्पनांवर काम केल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल. फक्त तुळ राशीसाठी महत्त्वाची गोष्ट एवढीच आहे की आहाराकडे लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर पुढची रास आहे धनुरास. आर्थिक बाबतीमध्ये धनुराशीच्या लोकांना यश मिळताना दिसेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती साध्य करता येईल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारचे सहकार्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुमच्यासाठी स्थळ बघितली जात आहेत, तर त्यांना चांगली स्थळ येऊ शकतात. थोडक्यात काय तर यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी एखादी चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न चांगलं राहील. कुटुंबासोबत कुठेतरी छान सहलीला जाण्याची योजना तुम्ही आखू शकता. आता वळूयात मकर राशीकडे. या योगाचा लाभ मकर राशीच्या लोकांना मिळणार आहे. अनपेक्षित यश मिळू शकतं. ऑफिसमध्ये बॉसशी संबंधाचा फायदा मिळेल. बढतीची शक्यता आहे. त्यासोबतच पैसे वाचवण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल. तसेच जोडीदारासोबत सुसंवाद पूर्वीपेक्षा चांगला राहील. जीवनात समाधानी असाल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं हिताचं ठरेल, परंतु त्या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला आवर्जून घ्यावा. चांगला परतावा मिळण्याची देखील अपेक्षा ठेवू शकता. आता वळूया मीन राशीकडे. मीन राशीच्या लोकांना लक्ष्मीनारायण योग फायदेशीरच ठरणार आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. करिअरमध्ये फायदे मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तसेच ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. नोकरीत अनेक नवीन संधी देखील तुम्हाला मिळू शकतात. त्यासोबतच आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर अमाप संपत्ती मिळण्याचे योग आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेतून किंवा इतरत्र खूप आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. हा राजयोग लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनासाठी सुद्धा मीन राशीसाठी चांगला फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना या लक्ष्मीनारायण राजयोगाचा फायदा होणार आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही.